pani pani sari 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 ni sa. संपूर्ण माहिती या पुस्तिकेमध्ये आहे आणि आदरणीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये या पुस्तिकेचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे। धन्यवाद। यानंतर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय आदरणीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। सर्वांना नमस्कार। सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची मोदी सरकारची 11 वर्ष पूर्ण झाली आहे। आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत अशा प्रकारच्या संकल्पाकडनं सिद्धीकडे जाण्याचे हे 11 वर्ष आहेत। एक अतिशय परिवर्तनशील दशक पूर्ण करून एका नव्या दशकाची सुरुवात जे भारताच्या विकासाच्या नवी वाटचाल रेखाटते आहे अशा दशकाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचंही 1 वर्ष या सरकारने पूर्ण केलेलं आहे। मोदीजींच्या सरकारचं आपण जर गेल्या 11 वर्षाचं वर्णन केलं तर पारदर्शी प्रामाणिकता, प्रचंड गतिशीलता आणि निर्णयक्षम सरकार अशा प्रकारे या सरकारचं वर्णन करता येईल। भ्रष्टाचार, घोटाळे, तुष्टीकरण या गोष्टी संपवत विकास, अनुसंधान आणि सर्वसमावेशकता या आधारावर या सरकारने गेली 11 वर्ष काम केलंय। आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मोदी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे 2.25 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प 2.25 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे। आणि जुनं जे यूपीएचं सरकार होतं त्यांनी 10 वर्षात जेवढे पैसे रेल्वे करता महाराष्ट्राला दिले तेवढे पैसे 1 वर्षात एनडीएच्या सरकारनं, मोदी सरकारने आपल्याला या ठिकाणी दिले। आज मोदी सरकारच्या सहकार्यातून महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे 6 लाख कोटी रुपयाचे कामं चाललेली आहेत। पायाभूत सुविधा क्षेत्रातील मेट्रो प्रकल्प असो की वेगवेगळ्या प्रकारचे गृहनिर्माणचे प्रकल्प असो, एकाच वर्षामध्ये राज्याला 30 लाख घरं देण्याचा विक्रम हा मोदी सरकारने केलेला आहे। त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आतापर्यंत जेवढी यादी होती ती सगळी यादी यावर्षी समाप्त होते 100%। आणि यादी समाप्त करून मोदी सरकार थांबलेलं नाही, तर आता आम्हाला नवीन सर्वेक्षण करायला सांगितलंय की यादीतनं सुटलेल्यांचं सर्वेक्षण करा, म्हणजे पुढच्या वेळेस त्यांनाही घर मिळेल। प्रत्येकाला घर देण्याचा जो संकल्प होता तो सिद्धीकडे नेण्याचं काम हे मोदी सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। आणि म्हणून पहिल्यांदा तर विक्रमी घरं दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं मी प्रधानमंत्री मोदीजींचे मनापासून आभार मानतो। गरीब कल्याणाचा अजेंडा आज देशामध्ये मोदीजींनी राबवला। 81 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जातं मिळाली आहे। ही याकरता महत्वाची आहे की मोदी सरकार येतपर्यंत केवळ 3 कोटी घरांना नळ जोडणी होती, ती 5 पटीने वाढून 15 कोटी लोकांना नळ जोडणी मिळाली। 12 कोटी घरांमध्ये शौचालय तयार झालेलं आहे। 68 लाख फुटपाथ पीएम स्वनिधीचा लाभ मिळालाय। 52
कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। स्टँड अप इंडिया याच्या अंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या 14,700 कोटी रुपयाचं कर्ज हे मोदी सरकारने दिलेलं आहे। 2014 पासून एकलव्य विद्यालय 4 पटींनी वाढलेली आहे। 112 आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासाच्या मापदंडामध्ये भरीव योगदान देत जिल्ह्यांना पुढे आणण्याचं काम हे मोदी सरकारने केलंय। आपल्याला माहिती आहे की कोविडच्या काळात मध्ये थेट पैसे देण्याचा विषय असेल, 55 कोटी जनधन खाती या ठिकाणी काढण्याचा विषय असेल, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याच्या अंतर्गत 51 कोटी लोकांना लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत 23 कोटी लोकांना लाभ देण्यात आलेला आहे। आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 77 करोड आरोग्य खाते तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यातनं कोट्यावधी गरिबांचे ऑपरेशन आणि त्यांना आरोग्य लाभ हा देण्यात आलेला आहे। आतापर्यंत जे विविध लाभ मोदी सरकारने थेट खात्यामध्ये दिलेले आहेत डीबीटीने, त्याची एकत्रित व्हॅल्यू आपण जर घेतली तर ती 43 लाख कोटी रुपये आहे। 43 लाख कोटी रुपये म्हणजे देशातल्या अनेक राज्यांच्या जीडीपी पेक्षा देखील जास्त। त्यानंतर 100% घरांचं विद्युतीकरण असेल आणि हे सगळं करत असताना या सरकारला एक सर्वसमावेशक चेहरा मोदीजींनी दिला आहे। या सरकारचे 60% मंत्री 60% मंत्री एससी, एसटी आणि ओबीसी आहे। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा असेल किंवा आपण जर बघितलं तर मोदी सरकारच्या योजनांचा लाभ हा एससी, एसटी, ओबीसीला किती प्रमाणात मिळाला तर पीएम किसान मध्ये 80% लाभार्थी एससी, एसटी, ओबीसी, प्रधानमंत्री आवास मध्ये 45% लाभार्थी एससी आणि एसटी, विविध शिष्यवृत्तीमध्ये 58% लाभार्थी एससी, एसटी, ओबीसी, मुद्रा योजनेमध्ये 51% लाभार्थी एससी, एसटी आणि ओबीसी। त्यामुळे समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांना थेट लाभ देऊन 25 कोटीपेक्षा जास्त लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं हे मोदी सरकारने केलं आहे। मोदी सरकारने वाढवले बघितली शेती क्षेत्रात 2013-14च्या तुलनेत 25-26 मध्ये म्हणजे 10 वर्षातली वाढ ही 5 पटीची वाढ आहे। 2013-14 मध्ये एकूण देशाचं शेतीचं बजेट हे 27,000 कोटी होतं, ते आता 1,37,000 कोटीपर्यंत वाढवण्याचं काम करण्यात आलेलं आहे। पीएम किसानच्या अंतर्गत आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात 3.7 लाख कोटी रुपये हे या ठिकाणी दिले आहेत। ते आपल्याला माहिती आहे की 2009च्या निवडणुकीमध्ये युपीएचं सरकार 80,000 कोटीची कर्जमाफी केली सांगून निवडून आलं, प्रत्यक्षात 55,000 कोटीची होती। मोदी सरकारने थेट खात्यामध्ये 3,07,000 कोटी रुपये हे थेट खात्यामध्ये दिलेले आहेत। सिंचन योजनांकरता 93,000 कोटी रुपये दिले आहेत। आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रालाही जवळपास 25,000 कोटी रुपये हे सिंचन प्रकल्पांकरता मोदी सरकारने दिले आहेत। प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अंतर्गत 1.75 लाख कोटी रुपयाचे दावे निकाली काढले आणि एमएसपी मध्ये 11 वर्षामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे। उदाहरण द्यायचं झालं तर धान म्हणजे तांदूळ 1,345 रुपयावरनं 2,303 रुपये, गहू 1,350 रुपयावरनं 2,125 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ ही या ठिकाणी मोदी सरकारच्या काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते।
दूध उत्पादनामध्ये 14 कोटी टनावरनं आपण 23 कोटी टनापर्यंत गेलोय. मत्स्य उत्पादन स्वतंत्र विभाग काढून 184 लाख टनापर्यंत आपण गेलोय. मधाची निर्यात 11 वर्षात तिप्पट झालेली आहे. इथेनॉल केवळ 38 कोटी लिटर इथेनॉल आपल्याकडे होतं, ते 440 कोटी लिटर, म्हणजे जवळपास 20% ब्लेंडिंग आता आपण करतो, ज्यातनं किमान 1 लाख कोटी रुपयाचं परकीय चलन हे वाचवण्याचं काम या केंद्र सरकारच्या नीतीमुळे झालंय आणि शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. मेगा फूड पार्क केवळ 3 होते ते 24 झाले आहेत. सौर पंप जे शेतकऱ्यांना होते ते या ठिकाणी मोदी सरकार येतपर्यंत केवळ त्या ठिकाणी 1 लाखापेक्षाही कमी होते, ते आता 10 लाखाच्या वर गेले आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की या 10 लाखामध्ये 5 लाख एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत. सहकार क्षेत्रामध्ये पहिल्यांदा नवीन सहकारिता मंत्रालय मोदीजींनी सुरू केलं. सहकार वर्ष लक्षात घेत नवीन राष्ट्रीय सहकार धोरण त्या ठिकाणी फ्लोट केलंय आणि विशेषतः सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीला प्रचंड मदत, 50 वर्षात झाली नाही एवढी मदत, मग ती MSPच्या स्वरूपात असेल, ती FRPच्या स्वरूपात असेल, ती सॉफ्ट लोनच्या स्वरूपात असेल, ती इथेनॉलच्या स्वरूपात असेल, ती NCDCच्या माध्यमातून असेल, ही माननीय मोदीजींनी दिली. जवळपास 95,000 कोटी रुपये NCDCच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं काम हे मोदी सरकारने केलंय. महिलांकरता देखील आपल्याला कल्पना आहे की मोदी सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केला, ज्याच्या अंतर्गत 2029 पासनं लोकसभेत आणि विधानसभेमध्ये 33% महिला खासदार आणि आमदार असणार आहेत. संरक्षण दलामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कमिशन हे उभं केलं. सैनिकी शाळा आणि NDAमध्ये मुलींना आणि महिलांकरता प्रवेशाचे द्वार खुले केले. नियंत्रण रेषेवरही पहिल्यांदा महिलांची तुकडी ही त्या ठिकाणी तैनात करण्याचं काम करण्यात आलं. आज आपण पाहतोय जगामध्ये सर्वात जास्त पायलट हे भारतामध्ये आणि आपल्या भारताचा जो काही सेक्स रेशिओ आहे तो पहिल्यांदा असा झालेला आहे की 1000 पुरुषामागे 1020 महिला. त्यामुळे बेटी बचाव बेटी पढाव याचं प्रत्यंतर आज आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळत आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये 3.98 कोटी महिलांना लाभ मिळालाय. प्रधानमंत्री ग्रामीण आवासमध्ये 73% जी काही घरं आहेत ती महिलांच्या नावाने आहे. उज्ज्वला योजनेत 10.33 कोटी LPG कनेक्शन आहे. सुकन्या समृद्धी खात्यामध्ये 4.2 कोटी आमच्या महिला आहेत ज्यांना 3 लाख कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये मोदीजींनी दिले आहेत. लखपती दिदी 3 कोटी आता लखपती दिदी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. महाराष्ट्रातही आपण 1 कोटी लखपती दिदी बनवण्याचा निर्णय केलाय. त्यातले 50 लाख यावर्षी आपले पूर्ण होतील. 50,000हून अधिक स्टार्टअप्समध्ये आता महिला संचालक आहे आणि भारत 2014 साली स्टार्टअपच्या इकोसिस्टीममध्ये कुठेही नव्हता. आता जगातली 2 नंबरची सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम भारत झालेला आहे. 3 तलाकमुळे मुस्लिम महिलांकरता एक समाज सुधारणेचं दार उघडण्यात आलेलं आहे. जवळपास 90 लाख महिलांचे बचत गट हे तयार करून 10 कोटी महिलांना त्याच्यामध्ये एंगेज करण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे. पगारी मातृत्व रजा 12 वरनं 26 आठवडे केली आहे. सरकारी शाळांमध्ये 9.8 कोटी प्रसाधनगृह मुलींकरता बांधण्यात आलेले आहेत. माता मृत्यू दर 167 होता तो 80 वर खाली आलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांकरता मोदी सरकारने काम केलंय. युवांचा जर आपण विचार केला तर 3 दशकानंतर नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे जे आपल्या
शिक्षण व्यवस्थेतली मूळ तत्व कायम ठेवत आपल्या शिक्षण व्यवस्थेला वैश्विक करताय अशा प्रकारचं धोरण आहे. 1.60 लाख मान्यताप्राप्त स्टार्टअप मधनं 17.6 लाखाहून अधिक रोजगाराची निर्मिती झालेली आहे. पूर्वी केवळ 4 युनिकॉर्न होते, ते आता 118 युनिकॉर्न झालेले आहेत. पीएम कौशल्य विकास याच्या अंतर्गत 1.6 कोटी युवांचं प्रशिक्षण झालंय. 8 नवीन IIM आणि 7 नवीन IIT सुरू झालेले आहेत. देशातल्या एम्सची संख्या ही तिप्पट झालेली आहे आणि 490 नवीन विद्यापीठांची स्थापना या कालावधीमध्ये झालेली आहे. आपण जर बघितलं तर एप्रिल 2020 पासनं 18 ते 28 वयोगटातील 3.45 कोटी युवा यांचे EPFO अकाउंट हे उघडण्यात आलेले आहेत. याचा अर्थ त्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे. मध्यम वर्गाचा विचार देखील पहिल्यांदाच या सरकारमध्ये होताना आपण बघितला. 12,75,000 उत्पन्न हे करमुक्त करण्याचा निर्णय या सरकारने मध्यम वर्गाला दिलेला सगळ्यात मोठा दिलासा आहे. जवळपास 2,297 सरकारी सेवा उमंग ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. रखडलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांकरता 37,000 कोटी रुपयाचा फंड हा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. UPIच्या वापरकर्त्यांची संख्या 46 कोटी रुपये झाली आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये 2014 पूर्वी थोड्याफार प्रमाणात 5 शहरांमध्ये मेट्रो होती. त्यातल्या 2 शहरात मेजर त्याचा नेटवर्क होतं. आता 23 शहरांमध्ये देशाच्या मेट्रोचं नेटवर्क हे उभं झालेलं आहे. उडान स्कीम मधनं 1.5 कोटीहून अधिक मध्यमवर्गीयांनी त्या योजनेचा लाभ घेत विमान प्रवास या ठिकाणी केलेला आहे. आणि PM सूर्यघर सारख्या योजनेमध्ये आता लाखो लोकांना मोफत वीज देण्याचं काम देखील चाललेलं आहे. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 9 कोटी नागरिकांना 1.3 लाख कोटीचा लाभ हा देण्यात आलेला आहे. 16,000हून अधिक जनौषधी केंद्र, 6 कोटी जनतेला त्याचा लाभ झालेला आहे. 77 कोटी हेल्थ ID जनरेट झालेले आहेत. MBBSच्या जागा या 1.18 लाखांनी वाढवल्या आहेत, तर PGच्या जागा 74,000 वाढवलेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डॉक्टर्सची संख्या ही आता आपल्याला उपलब्ध होते आहे. आणि ई-संजीवनीमधनं 37 कोटी नागरिकांना टेलिचिकित्सा देण्याचं काम हे देखील मोदी सरकारने या ठिकाणी केलं आहे. खरं म्हणजे राष्ट्र प्रथम अशा प्रकारच्या भूमिकेतनं मोदी सरकारने काम केलं आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर हा आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी भारताचं ऑपरेशन म्हणून भारताच्या इतिहासामध्ये लिहिला जाईल. संरक्षणाच्या स्वदेशीकरणामध्ये 5,000 असे उपकरणं जी आपण आयात करत होतो ती 100% आता भारतामध्ये बनतात आणि आपण त्याचं निर्यात करतो. संरक्षण दलासाठी आपल्या स्टार्टअप आणि MSME मधनं भारतातल्या केंद्र सरकारने 24,000 कोटी रुपयाची खरेदी केली आहे. म्हणजे आपली आत्मनिर्भरता त्यातनं दिसते. आणि आता ज्या काही आपल्या ऑर्डन्स फॅक्टरी आहे यातल्या 7 ऑर्डन्स फॅक्टरी या सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून नव पद्धतीची संरक्षण सामग्रीचं उत्पन्न त्या करतायत आणि त्यातल्या 6 नफ्यात आहे. आपण आता त्यातनं एक्सपोर्ट करतो. संरक्षण निर्यातीमध्ये 34 पट वाढ झालेली आहे आणि संरक्षण क्षेत्रामध्ये 74% FDI आलेला आहे. ऑपरेशन कावेरी सारखं ऑपरेशन राबवून सुदानमधनं 3,000 भारतीय आपण परत आणले. युक्रेनमधनं 23,000 भारतीय सुरक्षित परत आणले. त्यामुळे एकूणच भारतीयांचं महत्व, भारतीय पासपोर्टचं महत्व, भारतीयांच्या जीवनाचं महत्व हे ओळखून त्या प्रकारचं काम आपण केलं आहे. चंद्रयान 3 भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण. 23 ऑगस्ट आता राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून आपण मनवतो. भारताने
जे जपानलाही जमलं नाही ते त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. 370 कलम रद्द करून काश्मीरमध्ये एक परिवर्तन आणण्याचं काम हे देखील मोदी सरकारने केलं आहे. यासोबत आपल्याला माहिती आहे की एक शक्तिशाली भारत मोदी सरकारने तयार केलाय. आता जगातली 4थ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत आणि पुढच्या 3 वर्षामध्ये जगातली 3ऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारत होणार आहे. आज जगातला जेवढा डिजिटल व्यवहार होतो त्यापैकी 49% डिजिटल व्यवहार हा एकट्या भारतामध्ये होतो. भारतामध्ये येणाऱ्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये 26% वाढ झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की लीडर महाराष्ट्र आहे. देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 31% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. आपल्या नंतरचे 3 राज्य एकत्रित केले तरी आपली गुंतवणूक अधिक आहे. अर्थव्यवस्था ही 6.3% 6.8% आता जाण्याचा अंदाज आहे आणि मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ही आता भारताचीच आहे. आपल्याला माहिती आहे की कोविड काळात देखील जवळपास 29 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेत गुंतवून या अर्थव्यवस्थेला मंदीपासून वाचवण्याचं काम केलं आणि पीएलआय सारख्या योजनेतनं 1,61,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली. त्यातनं 14 लाख कोटीचं उत्पादन झालं, 5.31 लाख कोटीची निर्यात झाली आणि जवळपास 11.5 लाख रोजगाराची निर्मिती करण्याचं काम हे आपण केलं आहे. आता भारतामध्ये जवळपास नव्याने 1.80 लाख कंपन्या या नोंदणीकृत झालेल्या आहेत. अनेक जुने कर हे पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात आलेले आहेत. 1500हून अधिक जुने कायदे हे रद्द करण्यात आलेले आहेत आणि जवळपास पेटेंटमध्येही नवीन रेकॉर्ड भारत करताय. आपल्याकडे केवळ 5,900 पेटेंट होते, त्यावरनं आता 1,03,000 पेटेंट पर्यंत आपण मजल मारलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादनामध्ये 5 पट वाढ आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीमध्ये 6 पट वाढ आहे. अमेरिका आणि चीन नंतर स्टार्टअप इकोसिस्टम असलेला भारत हा 3ऱ्या नंबरचा देश आहे. मग अशी दुसरा म्हटलं 3ऱ्या नंबरचा देश आहे आणि 51% स्टार्टअप हे आता मुंबई पुण्यात नाही तर ते टियर 2 टियर 3 सिटीजमध्ये चाललेले आहेत. हे देखील स्टार्टअप इकोसिस्टमचं एक महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये जवळपास 30% जास्त स्टार्टअप हे अॅग्रिकल्चर क्षेत्रातले, कृषी क्षेत्रातले आहेत. पायाभूत सुविधांचा जर आपण विचार केला तर 2014 साली 74 विमानतळं होती, ती आता 160 झालेली आहेत. रेल्वेचं बजेट 9 पटींनी वाढलेलं आहे. वंदे भारत ही आधुनिक जगातली ट्रेन भारतामध्ये सुरू झाली. आता 136 रेल्वे सुरू आहेत, लवकरच 400 पर्यंत पोहोचणार आहेत. मेट्रोची लांबी ही 248 किलोमीटरवरनं 1013 किलोमीटर पर्यंत गेलेली आहे. अमृत भारतमध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्या स्टेशन्सचं त्या ठिकाणी एक पुनर्निर्माण होतो आहे. 103 त्यातल्या स्थानकांचं उद्घाटन झालंय, यातले 15 महाराष्ट्रातले आहेत आणि हे स्टेशन जाऊन पाहिल्यानंतर एअरपोर्ट सारखा भास त्या ठिकाणी व्हावा अशा प्रकारचे स्टेशन्स हे तयार होत आहेत. 2025 मध्ये हायवे महामार्ग जे आहे ते प्रतिदिन 24 किलोमीटर 34 किलोमीटर आपण करतो, जे पूर्वी 7 किलोमीटर व्हायचे, 34 किलोमीटर प्रतिदिन आणि 5 वर्षामध्ये 3600 किलोमीटरचा हायस्पीड कॉरिडॉर आपण तयार केलेला आहे. अमृत 1 आणि अमृत 2 मधनं 6,933 पिण्याच्या पाण्याचे आणि सिवेजचे प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. जवळपास 3,96,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते हे आपण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. 2,14,000 ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडलेल्या आहेत आणि हरित ऊर्जेमध्ये 3 पटींनी वाढ झालेली आहे. 76 गिगावॉटवरनं 228 गिगावॉट पर्यंत आपण पोहोचलो. सौर ऊर्जेमध्ये 37 पट वाढ आहे. पवन ऊर्जेत 3 पट वाढ आहे. हायड्रोमध्ये जवळपास 5 पट वाढ आहे
आण्विक ऊर्जेत 84% वाढ आहे. त्यामुळे रिन्युएबल सोर्सेसमध्ये मोठ्या प्रमाणात आपण वाढ केलेली आहे. महाराष्ट्रातही आपण 16%वरून 25%वर पोहोचलो आणि 2030 पर्यंत 52%वर आपण पोहोचणार आहोत. मोदीजींनी सातत्याने विकास भी और विरासत भी अशा प्रकारचा विषय मांडलेला आहे. प्रसाद योजनेच्या अंतर्गत सांस्कृतिक ठिकाणांच्या वारशाकरता 1899 कोटी रुपये हे मोदीजींनी दिले आहेत. काशी विश्वनाथ कॉरिडॉर असेल, सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण असेल, केदारनाथ पुनर्विकास असेल, चारधाम कनेक्टिव्हिटी असेल, अयोध्येतलं श्रीराम प्रभूंचं मंदिर असेल. एवढंच नाही तर भारतातनं जुन्या काळात चोरून नेलेल्या किंवा पळवून नेलेल्या कलाकृती 442 अशा प्रकारच्या अमूल्य मूर्त्या आपण त्या ठिकाणी परत आणल्या. म्हणजे आपण स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत त्याचा पाठपुरावा करत होतो. मोदीजी येण्यापूर्वी फक्त 13 अशा प्रकारचे आपले ठेवा परत आला होता, पण गेल्या 10 वर्षात 642 त्यांनी परत आणलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सव हा आपण या ठिकाणी साजरा करतो. त्यातनं स्वातंत्र्य आणि संविधान हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम आपण त्या ठिकाणी केलेला आहे. करतार साहिब कॉरिडॉर असेल किंवा हृदय योजनेच्या अंतर्गत 12 हेरिटेज शहरांचा विकास असेल, वक्फ संशोधन विधेयक असेल, अशा अनेक गोष्टी विकास भी विरासत भी या अंतर्गत माननीय मोदीजींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. खरं म्हणजे इतकं जास्त स्टॅटिस्टिक्स मी आपल्याला सांगितलेलं आहे, त्याच्या 3 पट स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे अजून आहे, पण आता ते सांगून मी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पलीकडे नेऊ इच्छित नाही. पण एवढंच सांगू इच्छितो की एक बदललेला भारत, एक बदललेली कार्यसंस्कृती ही मोदीजींच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज मुंबईसह महाराष्ट्राचं झालेलं परिवर्तन हे देखील मोदी सरकार आल्यानंतरच होऊ शकलेलं आहे. आपले सगळे महत्वाचे प्रकल्प, मेट्रोचे असो, कोस्टल रोडचे असो, अटल सेतूचा असो, नवी मुंबई एअरपोर्टचा असो, वाढवण बंदराचा असो, धारावीचा असो, मुंबई आणि MMR रिजन मधले सगळे प्रकल्प जे 40 वर्ष अडकलेले होते, हे सगळे मोदी सरकार आल्यानंतर खुले झाले आणि ते प्रकल्प आज पूर्ण देखील होत आहेत. आणि म्हणून एक अतिशय प्रगतिशील आणि त्याचवेळी सर्वसमावेशक अशा प्रकारचं सरकार दिल्याबद्दल माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे मी आभार देखील मानतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो. हिंदी में बाद में आता हूं. मुळामध्ये आपली $1 ट्रिलियन इकॉनॉमीची संकल्पना आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही केंद्र सरकारच्या वतीनं आपल्याला मिळते आहे आणि ती अधिक मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो. पोर्टमध्ये, एअरपोर्टमध्ये, रेल्वेमध्ये, मेट्रोमध्ये सगळ्या जी काही मानक आहेत, पूल असतील, रस्ते असतील, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरं असतील, बाकी पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही मोदी सरकारकडनं यावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. अगदी 100% मला असं वाटतं की अँटी नक्षल ऑपरेशन मध्ये या सरकारचं काम हे इतिहास लिहिणारं काम आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वात माननीय अमितभाई शाह गृहमंत्री यांनी जे घोषित केलं की ऍक्टिव्ह केडर बंदुका घेऊन जे काम करतायत, मार्च 2026 पर्यंत हा नक्षलवाद माओवाद आम्ही समाप्त करू. आज त्याच्या दिशेने अतिशय वेगानं आपण अग्रसर होतोय. ते शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलं आहे. मुळातच मधल्या 5 वर्षामध्ये जेव्हा छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात
माओवाद्यांची भरती झाली, अन्यथा आतापर्यंत आपण ते संपवू शकलो असतो. आता ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. आपल्याकडे तर आता बोटावर मोजण्या इतकेच सक्रिय माओवादी राहिलेले आहेत, जे बहुतांश छत्तीसगडकडच्या जंगलामध्ये लपलेले आहेत. त्यांनाही शोधून एकतर त्यांनी आत्मसमर्पण करावं, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल, ही भूमिका आपण मांडलेली आहे. 18 वर्षाच्या पूर्वी कार्यकाळामध्ये आपण सांगितले की महाराष्ट्र आवर्जून आलं आणि प्रकल्प महाराष्ट्राच्या एक आहे. पण तरी देखील दोन गोष्टी उपस्थित आहेत. विरोधकांचं काय म्हणणं आहे की महाराष्ट्र वाढल्या करतो, हा डायरेक्शन जो आहे तो वारंवार केला जातो. याबाबत ते सांगणार. आणि दुसरी गोष्ट, आज पुण्यामध्ये काही सुप्रेश्वर सांगत होत्या, भाषण करत होत्या, त्यांनी सांगितली परदेशामध्ये सुद्धा प्रत्येक युनिव्हर्सिटी याच्याबरोबरच पंतप्रधान मोदींचे सुद्धा कौतुक आवर्जून परदेशातील लोक करतात. त्या स्टेजवर नेते सांगतात. मात्र आमचे विरोधक जे आहेत म्हणजे तुमच्या पार्टीवर विरोध आरोप करतात की आमचा संघर्ष हा तुकारामविरुद्ध नुकराव आहे. म्हणजे त्यांना हे डायरेक्शन आपण सोबत करायचं. असं आहे की पहिल्यांदा तर मी आकडेवारी सहित सांगितलं की युपीएचे 10 वर्ष आणि एनडीएचे 10 वर्ष याच्यामध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या निधीतलं अंतर काय. आता त्याची जर मी एकत्रित आकडेवारी आपल्याला सांगितली तर 2004 ते 2014 या कालावधीमध्ये एकूण आपल्याला युपीएच्या सरकारकडनं 1,23,000 कोटी रुपये मिळाले आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये एनडीएच्या सरकारकडनं 10,50,000 कोटी रुपये मिळाले. म्हणजे 1 लाख आणि 10 लाख हा फरक आपण जर लक्षात घेतला तर 10 पट जास्त पैसे केंद्र सरकारने महाराष्ट्राला या 10 वर्षात दिलेले आहेत. तेव्हा या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरं, मला असं वाटतं की या ठिकाणी सुप्रियाताईंनी जे सांगितलं ते सत्य आहे. आज जगामध्ये कुठल्याही देशात गेलं तर मोदीजींच्या नावाचा बोलबाला. जगामधले सगळे नेते हे आज मोदीजींचं आदराने नाव घेतात आणि जगाच्या मोदीजी आणि भारत हे एक असं समीकरण झालंय की मोदीजी कॅनडाला जाणार नाहीत अशी बातमी आल्याबरोबर कॅनडाचे राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री हे फोन करून निमंत्रित करतात. कारण त्यांना माहिती आहे की तो जो काही G7 का कुठला जो ग्रुप आहे, जर मोदीजी गेले नाही तर त्या ग्रुपला अर्थ उरणार नाही. ही मोदीजींनी हे कमवलेलं आहे. आता जयंत पाटलांचा जोपर्यंत संबंध आहे त्यांचा संबंध तुकारामांची नाही, त्यांचा संबंध नाथुरामांची नाही, त्यांचा सध्या प्रॉब्लेम आयाराम गयारामची. सर सर या 11 वर्षाच्या काळामध्ये ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे. त्यानंतर भारतचे तिकडे ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे सर. त्यानंतर 7 शिष्टमंडळ म्हणजे खासदारांच्या वेगवेगळ्या देशांमध्ये पण गेले सर. अशी आता चर्चा सुरू झाली आहे की ऑपरेशन सिंधू नंतर पीओके घ्यायसाठी काही होणार आहे का, एक प्रश्न सर. आणि तुम्ही सांगितलं की रेल्वेला 1.25 लाख कोटी मिळाला आपल्या महाराष्ट्राला. आता सर जे घटना झाली आहे मुंब्रामध्ये तो त्यापुढे आपण अशी घटना नाही होणार. स्टेट गव्हर्नमेंटकडून काय सेंट्रल गव्हर्नमेंट काय मागणी असणार आहे. पहिली गोष्ट तर तुम्ही पीओकेच्या संदर्भात जे विचारलं ते सांगण्याचा कॉन्फिडन्स माझा नाही आहे, कारण मी एका राज्याचा मुख्यमंत्री आहे. पण माझी इच्छाही तुमच्याप्रमाणे आहे, माझी अपेक्षाही तुमच्याप्रमाणे आहे की पीओके हा भारताचाच भाग आहे आणि तो अधिकृतरित्या भारताचा भाग झाला पाहिजे. दुसरा प्रश्न महत्वाचा आहे. कालची घटना अतिशय गंभीर आहे. आज सकाळी काही माध्यमांमध्ये मी बघत होतो की रेल्वे मंत्र्याची असंवेदनशीलता आहे वगैरे. मुळात काल रेल्वे मंत्री माझ्याशी जवळपास 1 तास चर्चा करत होते. त्यातल्या अडचणी काय आहेत याही त्यांनी समजावून सांगितल्या.
उपाययोजना काय आहेत हेही त्यांनी सांगितल्या. आणि आपण जर बघितलं तर सबअर्बन रेल्वेवरही सर्वात जास्त गुंतवणूक ही मोदी सरकारच्या काळात झाली आहे. पॅसेंजर अम्युनिटीजमध्येही पॅसेंजर सेफ्टीमध्येही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तथापि कालची घटना ही गंभीरच आहे आणि आजही आपलं मेट्रोचं नेटवर्क पूर्ण न झाल्यामुळे अजूनही सबअर्बन रेल्वेमध्ये ओव्हर क्राउडिंग आहे. त्यामुळे ऍडिशनल ट्रेन्स कशा आणता येतील हा एक महत्वाचा प्रश्न आहे. पॅसेंजर सेफ्टी करता आता जसं काल त्यांनी सांगितलं की आम्ही दरवाजे लावण्याचा विचार करतो. लगेच दरवाजे लावले तर लोक गुदमरतील. आता एवढं सरकारला समजतं डिझाईन करताना की जर दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल. बिना व्हेंटिलेशनचे तर दरवाजे काही सरकार लावणार नाही. म्हणजे तेवढं तर निश्चितपणे डिझाईन डोकं हे सरकारकडे आहे. एवढंच नाही तर आता त्यांचा प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एसी ट्रेन्स द्यायच्या आणि या दरवाजेवाल्या एसी ट्रेन्स द्यायच्या आणि एसी ट्रेन देताना भाडं न वाढवता त्या एसी ट्रेन्स द्यायच्या. अशा प्रकारचंही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याचा प्लॅन तयार केलेला आहे. त्यामुळे कालचं जी घटना आहे त्यातनं काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे शिकाव्या लागतील आणि त्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करावं लागेल. त्याचं प्लॅनिंग केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करेल. अशा प्रकारचा प्रयत्न आहे. कारण मी तुम्हाला एक सांगतो की आता एक प्रकारे म्हणजे हे तयार होणार आहे की आपल्या मेट्रो या अतिशय चांगल्या त्या एसी आणि लोकल ट्रेन म्हणजे लोकल ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणारा नागरिक हा दुय्यम नाही ना, म्हणून त्यालाही एसी मिळावी आणि त्याच फेअरमध्ये मिळावी असा आमचा आग्रह आहे. रेल्वे संदर्भात प्रश्न आहे विचार करणार आजची पण जी घटना घडली ती साधारणतः 9:30 ते 10:30च्या दरम्यान घटना घडली. या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओव्हर क्राउडिंग जास्त असतात. तर या संदर्भात विचार आपण आता आपल्या शासकीय कार्यालयांना काही फ्लेक्झी टायमिंग दिलेलाच आहे. तो मागच्या काळातच दिलेला आहे. खासगी आस्थापनांमध्ये तो करणं जरा कठीण जात आहे कारण त्यांचे म्हणजे त्यांचे प्रॉफिट्स आणि सगळ्या गोष्टींचा विचार ते अधिक करतात. पण याच्यामध्ये अजून काही करता येईल का हा निश्चितपणे आपला प्रयत्न असेल. आणि दरम्यानच्या काळात पब्लिक ट्रान्सपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून किती वाढवता येईल हा प्रयत्न आम्ही करू. आपण आता 11 वर्षाचा मोदीचा विकासाचा वाटा होता. मोदी महाराष्ट्रात खूप भरभरून दिला असा उल्लेख केला. पण मोदी 10 वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक शिवस्मारकाचं जलपूजन केलं. त्या स्मारकाचं काय झालं, सध्या काय परिस्थिती आहे आणि यासाठी तुम्ही आगामी काळात पाठवता? त्याचं काम आपण सुरू केलं होतं. 80 कोटी रुपयाचं कामही पूर्ण झालं होतं. दरम्यानच्या काळामध्ये काही लोक कोर्टात गेले. हायकोर्टमध्ये निर्णय आपल्या बाजूने आला. ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्थगिती दिली. बऱ्याच काळ सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही प्रयत्न करत होतो केस लागावी, ती लागत नव्हती. मध्यंतरीच्या काळात ती सुप्रीम कोर्टमध्ये लागली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यावर पुन्हा हायकोर्टानेच विचार करावा आणि म्हणून त्यांनी ते हायकोर्टमध्ये परत पाठवलेली आहे. आता आम्ही हायकोर्टमध्ये अर्ज केलेला आहे, विनंती केली आहे की हायकोर्टाने ती सुनावणीला घ्यावी. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वारंवार ईसीआयवर आरोप करतात आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की ईसीआय उत्तर देत नाहीये तर भाजपाचे नेते उत्तर देत आहेत. त्याबद्दल काय सांगा? पहिल्यांदा तर ईसीआयने पण उत्तर दिलं आणि ईसीआयने त्यांना स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला जे जे पाहिजे ते पब्लिक डोमेनमध्ये आहे. माझा त्यांना सवाल आहे की त्यांना जर ईसीआयकडनं उत्तर पाहिजे तर ते भाजपवर का आरोप करतात? त्यांना ईसीआयकडनं उत्तर पाहिजे तर ते पेपरमध्ये का म्हणतात? ईसीआयला पत्र द्यावं त्यांनी, ईसीआय उत्तर देईल त्यांच्याला. ईसीआयला ते याकरता पत्र देत नाही की या सगळ्या गोष्टी त्यांनी यापूर्वीच ईसीआयला माहितीच्या अधिकारात विचारल्या आणि 60 पानाचं उत्तर ईसीआयने त्यांना दिलं आणि त्यांनी त्यांचं तोंड बंद झालं.
त्याच्यावर त्यांच्याकडे काहीच उरलं नाही. माझा त्यांना खुला आव्हान आहे की जे 60 पानाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे त्यातली डिस्क्रिपन्सी दाखवा. आता मी त्याच्या पलीकडे जाऊन विचारतो. आपल्याला इलेक्शनची पद्धत माहिती आहे. प्रत्येक पक्षाचा BLA असतो. काँग्रेस पक्षाचा BLA आहे प्रत्येक बूथवर. मतदार यादी तयार करण्याच्या कामामध्ये BLAचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे ती मतदार यादी काय होते BLA काँग्रेसच्या माहिती आहे. प्रत्येक मतदार यादी तयार झाल्यानंतर त्याची प्रत मोफत त्या पक्षाला आणि BLOला मिळते. म्हणजे संपूर्ण यादी मिळते त्या ठिकाणी आणि मग ती त्या BLOकडे जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याकरता मोफत यादी म्हणजे ती वेबसाईटवर तर असतेच पण त्याच्यासोबत त्याची प्रिंटेड कॉपी देखील प्रत्येक पक्षाला मिळते. एकतरी ऑब्जेक्शन घेतलंय का काँग्रेस पक्षाने? दुसरं, ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी प्रत्येक पक्षाचा बूथ एजंट हा बूथमध्ये असतो. काँग्रेस पक्षाचाही असतो. एका तरी काँग्रेस पक्षाच्या बूथ एजंटनी ऑब्जेक्शन घेतलेलं मला दाखवा. एक तरी घेतलंय का? याचा अर्थ सगळी प्रोसेस नीट झालेली आहे. कारण आम्ही बूथ एजंट म्हणून बसलोय. आम्ही जेव्हा लहान कार्यकर्ते होतो आम्हाला जर संशय आला तर आम्ही ऑब्जेक्शन द्यायचो. नाही हा व्यक्ती योग्य नाही आहे. मग त्याला त्याचं सगळं दाखवावं लागायचं नाही तर टेंडर वोट करावं लागायचं. मग असं एक तरी ऑब्जेक्शन घेतलंय का? नाही घेतलेलं. मी राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाचं पुराव्यासहित उत्तर दिलंय. पुराव्यासहित 100%. खरं म्हणजे राहुल गांधींसोबत डिबेट करण्याकरता माझी गरजच नाही. आमचा कार्यकर्ते करू शकतो. पण इफ ही एस्पायर्स मोदी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा पार पडतो. इकडे शरद पवार असं म्हणतात की जी गुड पहिली या फुटीकडे लक्ष देऊ नका, लोकांनी काम करा. म्हणजे काही दिवसापासून झालं तर दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा जी आहे सुरू होती. कुठेतरी त्याला पूर्णविराम दिला त्यांच्यापासून. ते एकत्रित येणार की नाही तेच सांगू शकतात. त्यांनी पूर्णविराम दिला की अजून विचार करतायत तेच सांगू शकतात. यातल्या कुठल्याच गोष्टीवर माझ्याकडे अशी शक्ती नाही की त्यांच्या मनामध्ये शिरून त्यांच्या मनातलं जाणून मी तुमच्या पुढे ठेवू शकेन. सर जयपाल आता पवारसाहेब म्हणाले की मला सर्व जबाबदारी मुक्त करा आणि काही दिवसांपासून चर्चा आहे की महाराष्ट्रात मोठा राष्ट्रहित होय. काय परत जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त करा असं ते जे म्हणाले ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले की त्यांच्या मनात काही दुसरं आहे हे सगळं समजून घ्यावं लागेल. धानाच्या बोनसची फाईल ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. ती फायनान्सकडे गेलेली आहे. लवकरच फायनान्स त्याचे पैसे रिलीज करेल. कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे. मला असं वाटतं की प्रॉब्लेम काय आहे की त्यांच्या पक्षामध्ये कोण काय करतायत याची 100% त्यांना माहितीच नसते. आणि म्हणून बघा एकाच मंचावर सुप्रियाताई वेगळं बोलतात, त्याच मंचावर आपले जयंत पाटील वेगळं बोलतात, सिंदूरबद्दल पवारसाहेब वेगळं बोलतात आणि त्यांचे संपादक वेगळं छापतात. त्यांच्याकडे सामनासारखे संपादक आहेत की नाही मला माहित नाही पण जे कोणी संपादक असतील ते वेगळंच छापतात. त्याच्यामुळे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. बघा ऑपरेशन सिंदूर भारताकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि
आपल्या जवानांच्या बद्दल, आपल्या सेनेच्या बद्दल स्वाभिमान बाळगणं ही योग्यच आहे, याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करूच शकत नाही. असं आहे की स्टॅटिस्टिक्स जे असतं ना, हे थोडं डिसिव्हिंग असतं. आता जगातला सगळ्यात श्रीमंत देश हा अमेरिका आहे, सगळ्यात श्रीमंत. आता अमेरिकेमध्येही आपण जर बघितलं तर अशाच प्रकारची इन्कम डिस्पॅरिटी आपल्याला पाहायला मिळते की वरच्या लेवलला खूप मोठ्या प्रमाणात पैसेवाले आहेत. प्रश्न हा नसतो. प्रश्न वेल्थ जमा करणं हे चुकीचं नाहीच आहे. प्रश्न आहे की वेल्थचं डिस्ट्रीब्युशन आहे की नाही. आणि आज आपण पाहू शकतो की जर 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर येत असतील, 25 कोटी लोकांना जर घर मिळत असेल, पिण्याचं पाणी मिळत असेल, वीज मिळत असेल, तर खऱ्या अर्थानं आपण प्रगतीकडे चाललेलो आहे. आणि म्हणून कोणी 2 पैसे जास्त कमवले हे महत्वाचं नाही आहे. जो शेवटचा व्यक्ती आहे त्याला संधी मिळते आहे की नाही, त्याला मूलभूत सोयी मिळत आहेत की नाही, या आधारावर अर्थव्यवस्थेचं आकलन करावं लागतं. आणि त्या आधारावर परिणामकारक बदल हा मोदी सरकारने केला. 81 कोटी लोकांना जर फुकट रेशन दिलं जात असेल तर ते अर्थव्यवस्था वर्षाने असं असतं. पहिली गोष्ट अशी आहे की हे जे रेशन देणं आपण सुरू केलं ते कोविडच्या काळात सुरू. आणि कोविडच्या काळात सगळ्यांना गरज होती म्हणून आपण ते रेशन दिलं. आणि आज केंद्र सरकारला या ठिकाणी असं वाटतंय की काही मूलभूत गोष्टी आपल्याला आपल्या नागरिकांना मोफत दिल्या पाहिजेत. त्यामुळे केंद्र सरकार ते देत आहे आणि ज्यांना आवश्यक वाटतं ते घेत आहेत. कारण त्यांचा एक मूलभूत प्रश्न जर सुटला तर त्यांना जे मिळणारे पैसे आहेत ते दुसऱ्या 2 गोष्टींवर खर्च करता येतात. त्यामुळे याचा अर्थ ते म्हणजे बाबा काहीतरी केंद्र सरकारच्या उपकारात आहेत आणि त्याच्याशिवाय त्यांचं भागत नाही असं नाही आहे. काही आहेत तसे, पण दोन्ही प्रकारचे लोक आहेत. अर्थव्यवस्था वर्षाने म्हणून ते नागरिकांना स्वतःला आत्मनिर्भर करणं ही महत्वाची भूमिका आहे. त्या संदर्भामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक हे आत्मनिर्भर नाही आहेत असं म्हणायचं. मी पुन्हा सांगतो की 100% आत्मनिर्भर आहेत. पण मला एक सांगा की आता जो व्यक्ती 20 लाख रुपये कमवतो, त्या 20 लाख रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं ना मला टॅक्समधला इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे. वाटतं की नाही वाटत? याचा अर्थ तो आत्मनिर्भर नाही आहे का? तसा गरीब माणूस आहे. याला जर मूलभूत गरजांपैकी 2 गोष्टी सरकारने दिल्या तर मूलभूत गरजांच्या पलीकडे तो खर्च करू शकतो. त्याचे 2 पैसे वाचले तर त्याने फक्त मूलभूत गरजांवरच खर्च केला पाहिजे अशी मानसिकता का असावी? त्याला अजून 4 गोष्टी करता आल्या पाहिजे अशी मानसिकता असली पाहिजे. म्हणून मी सांगतो महत्वाचं काय आहे, सगळा भारत श्रीमंत झाला असं आपलं म्हणणंच नाही आहे. पण गरिबी रेषेच्या खालचे 25 कोटी लोक गरिबी रेषेवर आले. जो निम्न मध्यम वर्ग होता तो मध्यम वर्गाकडे गेला, जो गरीब होता तो निम्न मध्यम वर्गाकडे गेला. म्हणजे लोकांच्या जीवनात परिवर्तन होत आहे हे 10 वर्षात दिसत आहे. मोगरा रेल्वे दुर्घटनेच्या बाबतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय की येणारा मुंबईमध्ये येणारा मोर्चा याला कारणीभूत आहे. आणि आपण जे गव्हर्नमेंट पायाभूत सुविधा म्हणताय तर त्याचं आपण काय असं आहे, मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि कुठल्याही आंतरराष्ट्रीय शहरामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन असते. ती फ्लोटिंग पॉप्युलेशन असते म्हणूनच ते आंतरराष्ट्रीय शहर असते. आज आपण बघितलं तर जगाच्या पाठीवरची जेवढी व्हायब्रंट शहरं आहेत या सगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारची फ्लोटिंग पॉप्युलेशन येते. आणि म्हणून आपलं काम काय आहे, फ्लोटिंग पॉप्युलेशन येऊ नका असं काम नाही आहे. आपलं काम हे आहे की त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. त्याचा जी काही तिथली मूळ पॉप्युलेशन आहे त्याच्यावर ताण पडू नये या दृष्टीनं आपण काम केलं पाहिजे. तेच आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. 2017 भाजपाने मिळालेलं परफॉर्मन्स आता परिस्थिती तर
कोण कोणासोबत जात आहे हे आज आपल्याला माहिती नाही, पण एकूण जी काही मुंबईची परिस्थिती मी बघतो आहे आणि मुंबईकरांच्या मनातलं मी जाणतोय, मुंबईकर 100% महायुतीच्या बाजूने उभे राहतील. मुंबईची महानगरपालिका महायुतीलाच मिळेल आणि महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये बसेल. You are also the Home Minister. Police have filed 65 crore stamp duty recently, whereas your agency Prasad Raj is 1200 to 1300 crore stamp. And he is hinting at the role of a prince. Do you think the police will investigate this? असं आहे की मला देखील प्रसाद लाड भेटले आणि त्यांनी एक मोडस ऑपरेंडी त्याच्यामध्ये दाखवली. मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही याचा जो काही तपास आहे तो तपास EOW करता आहे. EOWला तुम्ही एक कागदपत्र नेऊन द्या. EOW नक्की याचा तपास करेल. आता त्याच्या मागे कोण आहे, प्रिन्स आहे का पॉपर आहे हे मला माहीत नाही, पण त्याच्यामध्ये जे कोणी असतील, कारण त्यांनी जी मोडस ऑपरेंडी प्रसाद लाडाने दाखवली आहे ती जर खरी असेल तर खूप मोठ्या प्रमाणात कचऱ्यासारखा पैसा हा त्यातनं चोरला गेला आहे, तो आपल्याला बाहेर काढावाच लागेल. सर, आपने इंफ्रास्ट्रक्चर की बात कही, बीएसटी का क्या हो रहा है? आजकल मीडिया रिपोर्ट्स आ रही है कि बीएसटी बंद हो रही है और आम आदमी परेशान है, आधा घंटा बस के लिए खड़ा रहता है. इसके बारे में आपकी सरकार क्या? देखिए, पहले तो जिस मीडिया में रिपोर्ट आ रही है कि बीएसटी बंद हो रही है, मैं उनको बताना चाहता हूं, उनको मेरी शुभकामनाएं, लेकिन किसी भी हालत में बीएसटी बंद नहीं होगी. हम उसको स्ट्रेंथन करेंगे. आपको पता होगा बीएसटी ने 5000 नई बसेस का ऑर्डर दिया है और ये बसेस की डिलीवरी जैसी आएगी वैसे ही और सघनता के साथ बीएसटी काम करेगी. अभी हम लोगों ने उमटा का कानून तैयार किया है, उसके तहत सारे ट्रांसपोर्टेशन सिस्टम को एक अम्ब्रेला के नीचे हम ला रहे हैं. आज ही हमने कॉमन कार्ड ये लॉन्च किया हुआ है, उसका ट्रायल भी हमारा चल रहा है और वो सक्सेसफुल है. इसलिए 100% बीएसटी को हम स्ट्रेंथन करेंगे. देखिए, अगर बीएसटी या बस सेवा स्ट्रेंथन नहीं होती तो आपकी मेट्रो और सबअर्बन रेलवे भी एफिशिएंसी से काम नहीं कर सकती. इसलिए बीएसटी को स्ट्रेंथन ही किया जाएगा. मुंबई उष्णवते 70 किलोमीटर वरती पंधराही शूटिंग काम आहे आणि त्या ठिकाणी त्या गावाला इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केलं जातं. यापूर्वी सुद्धा ते एनआयएसए किंवा सेंट्रल एजन्सीच्या छापेमारी होते. आता तिथल्या जे काही गैरकाम चुकीच्या कारवाया थांबत नाही. नेमकं काय केलं जाईल आणि किती माध्यमातून सुद्धा गेलो त्याला सुद्धा मार्गदर्शक रोखलं गेलं. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये साकीब नाचल आणि तत्सम लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथे अवैध कारवाया सुरू केल्याचं आपल्या निदर्शनास आल्यानंतर वारंवार त्या ठिकाणी आपण छापेमारी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात या इल्लीगल आणि अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटीजमध्ये जे लोक आहेत त्यांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे हे काम चाललेलं आहे. आणि आता तिथलं जे काही मटेरियल मिळालेलं आहे त्याच्या आधारावर त्याचं फॉरेन्सिक अनालिसिस करून अजून कोण कोण त्याच्यामध्ये सामील आहे आणि त्यांच्या लिंक्स कोणापर्यंत आहेत हे देखील काढण्याचं काम. सर, दो सवाल है. कल जिस मुंबई में एक्सीडेंट हुआ है, वैसे एक्सीडेंट ना हो, इसके आप सेंट्रल गवर्नमेंट और महाराष्ट्र गवर्नमेंट मिलकर क्या कर रही है? कोई पर डे 80 लाख लोग कमवाने से लोगों के बीच ऊपर चल रहे हैं. देखिए, पिछले 11 सालों में मोदी सरकार ने मुंबई की सबअर्बन रेलवे में बड़े पैमाने पर इन्वेस्टमेंट किया है. चाहे वो पैसेंजर एमिनिटीज हो, रेलवे के प्लेटफॉर्म का चौड़ाईकरण हो या उसकी लेंथ बढ़ाने की बात हो, चाहे एस्केलेटर्स हो, पीने के पानी की व्यवस्था हो, नई सिग्नलिंग सिस्टम हो, रूट स्ट्रेंथनिंग हो, नई लाइन डालने का काम हो, बहुत बड़े पैमाने पर काम किया है. लेकिन ये बात भी सही है कि पीक आवर्स में आज भी
हमारी जो कैरिंग कैपेसिटी है वो कम पड़ती है, इसलिए उसको और स्ट्रेंथन करने की आवश्यकता है। एक और वो स्ट्रेंथनिंग हम करेंगे। साथ में हमारे जो रेलवे मंत्री है उन्होंने ये कहा है कि ये जो हमारी ट्रेन है इसमें चूंकि दरवाजे नहीं है इसलिए इसमें इंसिडेंसेस ज्यादा होते हैं, तो इनको रेट्रोफिट करते हुए दरवाजे लगाने का काम वो करने वाले हैं। साथ साथ उसके वेंटिलेशन का भी ध्यान रखा जाएगा। और ये भी प्रयास चल रहा है कि बड़े पैमाने पर मुंबई में सबअर्बन रेलवे में एसी ट्रेन को लाया जाए और एसी ट्रेन को लाते समय हमारे जो पैसेंजर्स है उनके ऊपर टिकट का ज्यादा बोझा न बढ़े, इस दृष्टि से भी प्लानिंग चल रही है। मोदी सरकार मोदी सरकार के कार्यकाल में माओइज्म पर बहुत ही इफेक्टिव काम हुआ है। अगर हम देखें तो देश के प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमारे गृह मंत्री जी ने जो देश को वादा किया है, मार्च 2026 तक जितने एक्टिव केडर है उनको समाप्त किया जाएगा। एक्टिव नक्सलिज्म जो है या माओइज्म उसको समाप्त किया जाएगा। उसके ऊपर बहुत जोरों से कार्रवाई चल रही है। वैसे महाराष्ट्र जैसे राज्य ने तो पिछले 10 सालों में बहुत अच्छे ऑपरेशंस किए, लेकिन 5 साल जब कांग्रेस की सरकार छत्तीसगढ़ में थी तो बड़े पैमाने पर नक्सल भर्ती वहां पर हुई है। इसके कारण एक नया प्रश्न तैयार हुआ, लेकिन जब से बीजेपी की गवर्नमेंट वहां आई है बहुत बड़े ऑपरेशन शुरू हुए और अब हम लोग ज्वाइंट ऑपरेशन भी कर रहे हैं और इसके कारण नक्सलवाद की कमर टूट गई है और मुझे पूरा विश्वास है कि आने वाले दिनों में हम इसको समाप्त करके रहेंगे। राहुल गांधी बार-बार महाराष्ट्र चुनाव आयोग पर सवाल उठा रहे हैं, चुनाव आयोग एक्सप्रेशन दे रहा है, इसके बावजूद वो इस तरह के सवाल उठा रहे हैं, उस पर अपने जो प्राणी का वो न्यूज रही है। दूसरी बात कि G7 में जिस तरह से मोदी जी को टारगेट किया गया, एक तरह जब कनाडा के राष्ट्रपति ने खुद ही कहा कि मोदी जी को इनवाइट करना है और उनके बिना ये सक्सेस नहीं होगा, उसको लेकर ऑपरेशन सिंदूर को लेकर जो सवाल उठाए वो क्या कहना है? देखिए, राहुल गांधी इन्हें इलेक्शन कमीशन ने बहुत साफ शब्दों में कहा है कि वो अगर इलेक्शन कमीशन को लेटर देंगे तो इलेक्शन कमीशन उनको जवाब देने को तैयार है। प्रेस कॉन्फ्रेंस का जवाब तो इलेक्शन कमीशन नहीं देता है, फिर भी दे रहा है। लेकिन राहुल गांधी इलेक्शन कमीशन को इसलिए लेटर नहीं लिखेंगे क्योंकि उनके सेल ने इलेक्शन कमीशन को जो सूचना का अधिकार है उसके तहत एक पत्र दिया था। यही सारे सवाल उठाए थे जिस पर कांग्रेस पार्टी को 60 पन्नों का जवाब इलेक्शन कमीशन दे चुका है और अब उन 60 पन्नों के जवाब के बाद उनके पास कोई सवाल बचता नहीं है। इसलिए राहुल गांधी की एक ही नीति है, गोबेल्स जैसी, रोज झूठ बोलो, रोज वही बात कहो ताकि शायद लोगों के मन में कोई कंफ्यूजन तैयार हो जाए। इफ यू कैनॉट कन्विंस देन कंफ्यूज पीपल। इस प्रकार की नीति पर वो चल रहे हैं। मैंने राहुल जी को उनके एक एक मुद्दे का जवाब दिया है और उसके ऊपर वो कोई जवाब नहीं दे पाए, उनका चेला चपाटा भी कोई जवाब नहीं दे पाया। और जहां तक चुनाव का सवाल है तो मैं बहुत साफ शब्दों में कहना चाहता हूं कि चुनाव की प्रक्रिया में वोटर लिस्ट जब बनती है या जब वोटर रजिस्ट्रेशन होता है, हर पार्टी का एक एक बीएलओ ये हर बूथ पर होता है। उस बीएलओ को अधिकार होता है, कांग्रेस पार्टी का भी है, हमारी पार्टी का भी है। जब लिस्ट तैयार होती है तो लिस्ट की कॉपी उस बीएलओ को मिलती है। लिस्ट की कॉपी पूरी प्रिंटेड कॉपी, यानी पब्लिक डोमेन में तो लिस्ट होती है, प्रिंटेड कॉपी ये पॉलिटिकल पार्टी को मिलती है। तो जब कांग्रेस पार्टी को ये लिस्ट मिली उस समय या उससे पहले
या जिस समय रजिस्ट्रेशन चल रहा था, क्या उन्होंने एक भी ऑब्जेक्शन लिया? अगर गलती हो रही थी तो ऑब्जेक्शन लेते। लिस्ट आई, उसमें गड़बड़ी थी तो ऑब्जेक्शन लेते, एक भी ऑब्जेक्शन नहीं लिया। चुनाव के दिन जब चुनाव की प्रक्रिया चलती है, उस समय हर बूथ में पॉलिटिकल पार्टी का एक एक रिप्रेजेंटेटिव रहता है। उनका भी रिप्रेजेंटेटिव था। पूरे चुनाव में उनके रिप्रेजेंटेटिव ने एक खत दिया, एक पत्र दिया, एक ऑब्जेक्शन लिया, 4 लाइन लिख कर दी कि गलत हो रहा है, ज्यादा लोग आ रहे हैं, गड़बड़ियां हो रही है, कुछ भी। तो इसका मतलब यह है कि अब अपनी हार को छुपाने के लिए बहाने ढूंढने का काम वो कर रहे हैं। इसलिए मैं बार बार कहता हूं कि जब तक राहुल गांधी ये आत्मावलोकन नहीं करेंगे, तब तक उनकी पार्टी जीत नहीं सकती। मेरा सवाल आपसे ये है कि आपने कहा कि हमारी जो सरकार है वो भ्रष्टाचार और घोटाले पर काम कर रही है, और ऐसे कई खुलासे किए हैं, लेकिन जिस तरीके से फिर चाहे वो किसी भी पार्टी के नेता हो, वो आपकी पार्टी में शामिल हो जाते हैं और उसके बाद उनके ऊपर जो भी आरोप लगते हैं वो पूरी तरीके से साफ सुथरा हो जाता है। क्या वो भ्रष्टाचार या घोटाले नहीं करते? ये मेरा पहला सवाल है। और दूसरा सवाल मेरा आपसे धारावी के पुनर्विकास को लेकर है। आपकी सरकार बार बार कह रही है कि हम धारावी का पुनर्विकास करेंगे, लेकिन वहाँ की जनता का ये कहना है कि उनका पुनर्विकास नहीं होगा, बल्कि ये पूरा का पूरा जो प्रोजेक्ट है वो अडानी के हाथ में जाएगा। आपके दूसरे सवाल का पहले जवाब देता हूं। आपने जो कहा वो जनता का कहना नहीं है, कांग्रेस के नेताओं का कहना है। जनता इस प्रोजेक्ट के साथ है और जनता ने इसको पूरा समर्थन दिया है। केवल समर्थन नहीं दिया, वहां की जनता ने धारावी प्रकल्प के समर्थन में मोर्चा भी निकाला है। इसलिए 4 कांग्रेस के लोग अगर इस प्रकल्प का विरोध करते हैं तो जनता विरोध में है, ऐसा समझने का कारण नहीं है। और देश का सबसे बड़ा अर्बन ट्रांसफॉर्मेशन धारावी प्रोजेक्ट है, हम उसको करके दिखाएंगे। वहां की जनता को